17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या अंकापैकी मूळ अंकाची बेरीज आहे. मूळ अंक कोणकोणते आहेत तर मूळ अंक 17, त्याच्यानंतर 13, 41, 2, 31 हे मूळ अंक आहेत. याची बेरीज 7 आणि 3 10 आणि 1 11, 12, 13, 14, हातचाला 1, 1, 2, 3, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 104 बेरीज 104 म्हणून ऑप्शन नंबर सी 104. प्रश्न दुसरा 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व कोणत्या संख्या आहेत तर ह्या संख्या मूळ संख्या आहेत म्हणून ऑप्शन नंबर सी मूळ संख्या आहेत. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. फरक म्हणजे वजाबाकी, याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 याचा फरक काढायचा आहे. 3, 6, 8, 9, 0 या 3 ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यामधील फरक आपल्याला काढायचा आहे. स्थानिक किंमत म्हणजे काय, याच्या मागे जेवढे अंक आहेत तेवढे त्या संख्येवर 0 द्यायचे. म्हणजे याचा आपण त्यानं काय सांगितलेलं आहे, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यातील फरक काढा. फरक म्हणजे वजाबाकी. पहिले आपण याची स्थानिक किंमत काढून घेऊ. स्थानिक किंमत बघा 1, 2, 3, 4 कारण याच्या उजवीकडे 1, 2, 3, 4 अंक आहेत म्हणून याच्या उजवीकडे 3च्या उजवीकडे 4 शून्य दिले. याची किंमत झाली 30,000 आणि 3 ची दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे जसं तो अंक दिसतो तीच किंमत म्हणजे दर्शनी किंमत. म्हणजे 3 ची दर्शनी किंमत 3च, इथे काही नाही म्हणून 0 आणि याची वजाबाकी केली. आता इथे 0 0 आहेत म्हणून ही 10च्या जागी आपण इकडनं 1 घेऊन इथं 1 टाकलं तर 10 मधून 3 गेले तर 7, इथं 9 तर 2 म्हणजेच 29,997 हे उत्तर असेल. ऑप्शन नंबर बी 29,997. प्रश्न क्रमांक 4 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. बघा 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत. त्याच्यामध्ये 33 ही मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्या म्हणजे काय, 1 ने आणि त्या संख्येने भाग गेला पाहिजे. पण याला 3 ने सुद्धा जाते, 11 ने सुद्धा जाते, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही. 97 ही मूळ संख्या आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए उत्तर बरोबर नाही. नंबर 2 दोन्ही सहमूळ संख्या आहेत, तर हे उत्तर बरोबर आहे. दोन्ही सहमूळ संख्या आहेत म्हणजे हे उत्तर बी बरोबर उत्तर आहे. दोन्ही 11चे गुणिते आहेत का, तर 11चे गुणिते नाहीत, कारण हे 11च्या पाड्यात 33 आहे पण 97 11च्या पाड्यात नाही, त्याच्यामुळे हे 11चे गुणिते नाहीत. दोन्ही समसंख्या आहेत का, आता समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्याला समसंख्या आपण म्हणू शकतो. पण याच्या एकक स्थानी त्यापैकी एखादा अंक इथं नाहीये, इथं पण नाहीये, म्हणजे ही समसंख्या सुद्धा नाही, पण सहमूळ संख्या आहेत. म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त संख्येचा सामायिक विभाजक एक असतो, त्याला सहमूळ संख्या म्हणतात. तर ऑप्शन नंबर याचं 2 उत्तर बरोबर आहे. पुढील कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते, तर याचं उत्तर आहे 0. ऑप्शन नंबर 1. बघा 0ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हे नेहमी काय असते, सेमच असते.
बघा 0 कुठेही जरी ठेवला तुम्ही तर त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही बदलत नाही. बघा ही एक संख्या घेतली आपण, इथे 0 घेतला आपण 0. आता 0ची स्थानिक किंमत काय आहे? बघा प्रत्येकाची स्थानिक किंमत जर आपण काढून घेतली तर 1ची स्थानिक किंमत काय असेल? बघा स्थानिक किंमत 1ची स्थानिक किंमत असेल 1च, 0ची स्थानिक किंमत 0, 8ची स्थानिक किंमत किती असेल तर 800. बघा 8ची स्थानिक किंमत 800. त्याच्यानंतर 2ची स्थानिक किंमत ही 2000 असेल, 2ची स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत जर पाहिली आपण, बघा आता दर्शनी किंमत, याची दर्शनी किंमत काय आहे? तर 1ची दर्शनी किंमत 1च राहणार आहे, नंतर 0ची दर्शनी किंमत 0, 8ची दर्शनी किंमत 8च आणि 2ची दर्शनी किंमत 2च. मग याच्यामध्ये फरक काय आहे? बघा बाकीची किंमत चेंज व्हायली. 1ची किंमत 1 आहे, ठीक आहे, 0ची 0 आहे, 8ची स्थानिक किंमत किती असणार आहे? तर 800 असणार आहे, 2ची 2000 असणार आहे. पण एक किंमत सगळीकडे सेम असते, ती म्हणजे 0. ते इथं 1 घेतलंय आपण, त्याच्यामुळे इथं 1 आलं. पण इथं जर 2 आलं, इथं जर 2 घेतले आपण तर याची स्थानिक किंमत 2 होईल, याची स्थानिक किंमत 2 होईल आणि दर्शनी किंमत सुद्धा 2च होईल. पण 0ची कुठेही अंक असेल 0 तर त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही सेम असते, म्हणून ऑप्शन नंबर ए उत्तर बरोबर आहे. आता बघा प्रश्न 6वा आहे 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? आणि इथं दिलेले आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात. पुनरावृत्त म्हणजे पुन्हा पुन्हा आपण अंक घेऊ शकतो. आपल्याला बनवायची आहे संख्या लहानात लहान 5 अंकी संख्या, पण इथं आपल्याला 4, 5, 0 आणि 3 हे 4च अंक दिलेले आहेत. मग एक अंक कोणता घ्यायचा? तर लहानात लहान जे अंक आहे ते जास्तीत जास्त वेळेस घेत असतो आपण लहानी संख्या बनवताना. मग इथं लहान अंक कोणता आहे? 0. बघा इथं 4, 5, 0 आणि 3 हे अंक दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलेले की लहानात लहान संख्या बनवा. जर अंकामध्ये 0 हे आपल्याला दिलं असेल, एखाद्या संख्येमध्ये 0 दिलं असेल तर सगळ्यात लहान संख्या 0च आहे. त्याच्यामुळे 0 हे जास्तीत जास्त प्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. मग आता बघा इथं 4 अंक दिलेले आहेत आणि आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची आहे, तर आपल्याला 0 जास्त वेळ घ्यावं लागेल. आणि लहानात लहान संख्या बनवताना आपल्याला चढता क्रम ठेवायचा आहे. म्हणजे याच्यापैकी सर्वात जी लहान संख्या आहे ती 3 आहे, 3 0 सोडून, आणि 0 आपल्याला 2 वेळेस घ्यावं लागेल आणि एक वेळेस घेतले तर ही 4च अंकी संख्या तयार होईल. मग 3 0 0 नंतर 4 आणि नंतर 5, तर ही 30,045 ही सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार होईल. त्याच्यापैकी ऑप्शन मध्ये आहे का? 30045 30,045 म्हणजे उत्तर बी असेल. प्रश्न 7वा बघा, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते. म्हणजे जे बघा इकडे लक्ष द्या. आता प्रश्न क्रमांक 7 त्यानं काय सांगितलेलं आहे की जे अशा पद्धतीचं चिन्ह आहे ही मोठी संख्या आपल्याला दर्शवते, मोठी संख्या. आणि हे अशा प्रकारे जे चिन्ह आहे ही लहान संख्या आपल्याला दर्शवते, लहान संख्या. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे? आता सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे बरोबर, योग्य. तर बघा n म्हणजे कोणतीही संख्या आपण घ्यायची आहे एक. आपण जर n बरोबर, n म्हणजे काय?
एन म्हणजे नैसर्गिक संख्या. समजा एन बरोबर समजा आपण समजा 4 हा अंक घेतला तर इथं काय दिले एन स्क्वेअर म्हणजे एनचा बघा इथं आपल्याला दिलेलं आहे एनचा इथे दिले एन वर्ग हे एन घनपेक्षा मोठा आहे. तर बघा एन वर्ग म्हणजे एन बरोबर जर आपण 4 घेतले, आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो. मग 4चा वर्ग किती होईल तर 4चा वर्ग होईल 16 आणि पुन्हा 4चा घन होईल 64. याच्यामध्ये मोठी संख्या वर्ग कसा मोठा होईल, याच्यामध्ये हे बघा 16 ही 64 पेक्षा मोठी आहे का नाही, तर हे ऑप्शन म्हणजे हे पहिलं ऑप्शन काय आहे चुकीचं आहे. त्याच पद्धतीनं आता दुसरा ऑप्शन काय आहे एन स्क्वेअर यांचा क्यूब एन घन. आता एन घन एन बरोबर आपण समजा 4चा आपण घन केला तर 4चा घन आहे 64 ठीक आहे. आणि एन स्क्वेअर म्हणजेच एन स्क्वेअर. आता एन स्क्वेअर म्हणजे 4चा वर्ग आहे 16 म्हणजे 64 हे 16 पेक्षा मोठा आहे. पण हे प्रत्येक वेळेस येईलच असं नाहीये. पण ऑप्शन नंबर डी मध्ये असं दिलेलं आहे की एन आता नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा नेहमी मोठीच असते. नैसर्गिक संख्या ही शून्यापेक्षा मोठीच असते म्हणून बरोबर उत्तर डी आहे. बरोबर उत्तर डी.